नमस्कार, मी विशाल पाटील. भेटी लागी जीवा या वारी विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इंदापुरामध्ये तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील दुसऱ्या गोल रिंगणाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलेला आहे. हरिभक्तीच्या विविध खेळामध्ये दंग झालेल्या वैष्णवांमुळे रिंगणात रंग भरलेला होता. मानाच्या अश्वानं वायू वेगानं प्रदक्षिणा पूर्ण केली आणि भाविकांनी हरी नामाचा एकच जयघोष केला. विणेकरी, टाळकरी, तुळस घेऊन महिला वारकऱ्यांनी रिंगणामध्ये धाव घेत ज्ञानबा तुकोबा नावाचा गजर केला. रंगला वारकरी रिंगणाच्या खेळामध्ये रंगला वारकरी. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. ताल धरी टाळ करी पावलांचा खेळ करी धावतात विणे करी झिणी झिणी नाद करी. ताल धरी टाळ करी पावलांचा खेळ करी धावतात विणे. तर जगतगुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज इंदापूरमध्ये दाखल झालाय. दरम्यान या पालखी सोहळ्यात आशिष शेलार, खासदार धनंजय महाडिक आणि भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तुकोबारायांच्या पालखी रथाचं सारथ्य केलं. दरम्यान तुकोबारायांच्या सोहळ्यात रथासमोर भाजपचे आशिष शेलार आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी फुगडी देखील खेळली. तर संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलंय. गहिनीनाथ गडावरून संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीमध्ये दरवर्षी जवळपास 25,000 वारकरी दिंडीत सहभाग घेत असतात. जामखेड तालुक्यामधील संत वामनभाऊ गड जमादार वाडी इथे दिंडीचं पहिलं गोल रिंगण पार पडलं. यामध्ये वारकऱ्यांनी गोल रिंगण करून शिस्तबद्ध पद्धतीनं पारंपरिक कलाही सादर केली. हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांनी मात्र मोठी गर्दी केलेली होती. शेकडो वर्षाची ही परंपरा गहिनीनाथ महाराजापासून वारकरी संप्रदायात सुरुवात होतो आणि आता शतकोत्तर हा पालखी सोहळा आहे. हेच वैशिष्ट्य की संप्रदायाचं हे मूळ ठिकाण आहे. वारकरी संप्रदायाचं मुख्य आणि मूळ ठिकाण गहिनीनाथ गड आहे. त्या सावळ्या विठ्ठलाचं रूप डोळे भरून पाहण्यासाठीच पंढरपूरकडे निघालेल्या श्री संत मुक्ताबाईंच्या मानाच्या पालखीचे सकाळी भूम शहरात हजारो वारकऱ्यांसमवेत आगमन झालेलं होतं. शहरवासियांनीही आतषबाजी करत पालखीचं स्वागत केलं. यंदा महिला आणि पुरुष म्हणून 1000 वारकरी या मुक्ताबाईच्या पालखीत सहभागी झालेत. भूममधून पालखीनं बार्शीकडे प्रस्थान ठेवलंय. गण गण गणात बोते आणि विठू नामाचा जयघोष करत शेगावच्या श्री संत गजानन महाराज पालखीचं सोलापुरात आगमन झालंय. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं उळे इथे पालखीचं आणि वारकऱ्यांचं स्वागत केलं गेलं. यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनीही पालखीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर पालखीनं सोलापुरात दाखल झालेली आहे. यावेळी मनपा आयुक्त शीतल तेली उगले आणि प्रणिती शिंदे यांनीही पालखीमध्ये फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. वारकऱ्यांचं स्वागत त्या ठिकाणी जोरदार पद्धतीनं केलं गेलं. खरं आमचं सगळ्यांचं परमभाग्य आहे की संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन आमच्या सोलापूरमध्ये येऊन आम्हाला पालखीचं दर्शन व्हायला लागलं. आम्ही सगळे परमभाग्यशाली आहोत. पंढरपुरात जो पांडुरंगाच्या दर्शनासाठी खूप शेकडो किलोमीटर अंतर कापून जे वारकरी आज इथे येत आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये, त्या तमाम सगळ्या वारकऱ्यांचा सगळ्या पालखीचं मी स्वागत करतो आणि विठुरायांच्या आणि गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की वरुण राजाचं लवकरात लवकर आगमन व्हावं. जो शेतकरी खूप आस लावून बसलेले आहेत त्या शेतकऱ्यांचं कल्याणासाठी वरुण राजाने कृपा करावी हीच पांडुरंगाच्या चरणी आणि गजानन महाराजांच्या चरणी आम्ही प्रार्थना केली.
25 मे पासून ही पालखी शेगावपासून निघाली आहे. ती आज आपल्या सोलापुरात त्याचं आगमन होत आहे. आम्ही सगळ्यांनी तिथे एकच साकडं घातलं की सोलापुरात, महाराष्ट्रात लवकर पाऊस पडू देत आणि जर दुष्काळाचं संकट असेल ते लवकरात लवकर दूर होऊ देत. आपल्या सोलापूर जिल्ह्याला मान मिळतो तिन्ही पालख्या आणि आषाढीचं वारीचं वारकऱ्यांचं स्वागत करण्याचा. तर त्या पंढरीच्या चरणी मी प्रार्थना करते की महाराष्ट्राला सुखाचे समृद्धीचे दिवस येऊ देत. पंढरीची वारी म्हणजे एक व्यवस्थापन आणि या सबंध प्रवासामध्ये पायी दिंडीपासून ते भोजनाच्या व्यवस्थेपर्यंत कुठेही वेळ काळ चुकत नाही. अगदी विसाव्यापासून ते मुक्कामापर्यंत ठिकाणही ठरलेलं असतं. दरम्यान वारीतल्या व्यवस्थापनाबद्दल दिंडी क्रमांक 130 चे प्रमुख रानकर महाराजांशी आम्ही संवाद साधला. पाहूयात. माऊली, दिंडीतलं व्यवस्थापन अगदी चोख असतं. भजनाबरोबर भोजन देखील चविष्ट झालं पाहिजे आणि वेळेवरती ते मिळालं पाहिजे म्हणून नियोजन अगदी पक्क असतं. बरं, असं आहे, आता मी आहे दिंडी क्रमांक 130 मध्ये रानकर महाराजांबरोबर मी आहे आणि आता ह्या दिंडीची माणसं पुढे पोहोचण्याच्या अगोदर भोजनाचा ट्रक जो आहे तो त्यांच्या दिंडीच्या ठिकाणी म्हणजे स्थळावरती पोहोचलेला आहे. बरं, आता मावशीने मस्तपैकी इथं गवारची भाजी जी ती तयार करायला सुरुवात केली आहे. शिवाय मसाले भात या ठिकाणी आहे आणि हा सगळा मेनू तयार होत असताना महाराजांना विचारूयात, महाराज काय हो नेमकं हे गमक आहे कळतच नाही. म्हणजे वर्षानुवर्ष वारी जी ती निघते पण वारीच्या दिंडी पोहोचण्याच्या अगोदर तिथं माणसांनी पोहोचणं, भोजनाची तयारी करणं हे शेकडो वर्षांपासून सुरू आहे का असं? बरोबर, ही सर्व माऊलींची कृपा आहे. आणि वारीमध्ये चालणारा जो वारकरी आहे त्या वारकऱ्याची सोय किंवा व्यवस्था आपल्याला कशी करता येईल याचाच विचार करून दिंडीमध्ये हे सर्व जे सेवेकरी आहेत चालत असतात. आज आम्ही नवी मुंबईहून 9 तारखेला निघालेलो आहोत. वैकुंठवासी तुकाराम महाराज रानकर यांच्या प्रेरणेने सुरू झालेली दिंडी आहे. माऊलींच्या रथामागे 130 नंबरची दिंडी आहे. आता आम्ही या ठिकाणी बरडला आलेलो आहोत. या ठिकाणी तंबू वगैरे मारून झालेले आहेत आणि या ठिकाणी आता 15-20 माणसांचं भोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि दुपारचं जे भोजन आपलं आहे ते मध्ये त्या ठिकाणी ट्रक आहे आणि ते भोजन केल्यानंतर मग ती गाडी ही या ठिकाणी येईल आणि रात्री सर्वांची मिळून एक पंगत होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह, विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, बरड. बरं, वारी हा भागवत भक्तीचा नुसता आविष्कार नसून भक्ती आणि प्रेमाची अनुभूती घेण्याची ती सहज स्थिती आहे. विठ्ठलाच्या गावाला जावं आणि अवघड विठ्ठल रूप व्हावं हेच खरं अशी ही वारी. चला जाणून घेऊयात याच वारीबद्दल. मज बसवेना घरी वाट पाहे श्रीहरी. मज बसवेना घरी वाट पाहे श्रीहरी. आली पहादारी कैवल्यवारी 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 कैवल्यवारी. पंढरीकडे निघालेला आहे. इंद्रायणीच्या तटावरती जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज. पंढरीची वारी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लोकजीवनाचा संस्कार प्रवाह आहे. भक्तिप्रेमाची अनुभूती घेऊन सदाचारी जीवनाची वाटचाल घडवणारी ती नैतिकतेची मूर्तिमंत पाठशाळा. ज्ञानवंतांनी पंढरीनाथाचं ज्ञानस्वरूप उभं केलं तर भोळ्या भाविकांनी भक्तिभावानं त्याचं भावदर्शन अनुभवलं. नामदेव महाराज एका अभंगात वर्णन करतात. ज्ञानियांचे ज्ञेय, ध्यानियांचे ध्येय, पुंडलिकाचे प्रिय सुखवस्तू. जे तपस्वियांचे तप, जे जपकांचे जाप्य, योगियांचे गौप्य परमधाम. ते हे समचरण उभे विटेवरी, पहा भीमातीरी विठ्ठल रूप. पहा भीमातीरी विठ्ठल रूप. आणि देवाने एक हाक दिलेला सगळ्या समाजाला, की आषाढी कार्तिकी विसरू नका मत, सांगतच आहे पांडुरंग. आणि या न्यायानं आषाढी कार्तिकीला वारकरी संप्रदाय, वारकरी हा भयानकपणे पंढरीला येतो. परंतु त्यातल्या त्या जर संतांच्या संगतीत जर गेलं तर मग तो जो काही आनंद आहे तो अवर्णनीय आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचं वैभव आहे. नदी सागराला मिळते आणि सागर रूप होते, तशीच ती विठ्ठल रूप भक्तीची गंगा पंढरपूरच्या विठ्ठलाशी एकरूप होते, ती पालखी दिंडीच्या स्वरूपात. साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांनी वारीचं सुरेख वर्णन केलंय. महाराष्ट्राचा देव विठोबा, मोक्षपीठ पंढरपूर, आषाढी कार्तिकीची वारी हाच महाराष्ट्राचा धर्म. मराठी जनतेच्या जीवनात दोनच सण आहेत, एक आषाढी आणि दुसरी कार्तिक. पण हे सण भोजनाचे नव्हे तर भजनाचे आहेत. पंढरी ही महाराष्ट्रातल्या सर्व वारकऱ्यांची मिरास आहे. आमची मिरास पंढरी, आमचं घर भीमातीरी, असं तुकाराम महाराज अभिमानानं सांगतात. आमच्या घराण्यात ही वारी हा प्रकार हजारो वर्षापासून चालू आहे. म्हणजे आमचे मूळ पुरुष म्हणजे तुकोबारांच्या आधी 8 पिढ्या, विश्वंभर महाराज यांच्या आधीपासून ही वारी परंपरा आमच्या घरात चालू आहे. आणि त्यानंतर ही सामूहिक स्वरूपाची वारी तुकोबारांच्या काळात जे 14 टाळकरी घेऊन तुकोबारांनी चालू केली, बरं का. याचे पुरावे गॅजेटच्या माध्यमातून उपलब्ध आपल्याला आहेतच. जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात की वारी हे भगवंताकडे नेणारं एकमेव साधन. अभिमान जावा आणि केवळ भक्तिभाव उरावा हा अनुभव वारीत येतो. भक्तिप्रेमानं भरलेले सदाचारी जीवन म्हणजे वारकरी आणि जीवन प्रणाली म्हणजे वारी. त्यामुळे एकदा तरी वारी ही करावीच. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, पुणे. आषाढी वारीनिमित्त यंदा 12 लाखांपेक्षा अधिक भाविक पंढरपूरला येण्याची शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जय्यत तयारी देखील करण्यात आलेली असून 8,000पेक्षा अधिक पोलीस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेत. गर्दीमुळे होणारी चेंगराचेंगरीची घटना टाळण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्यात. आषाढी वारीसाठी यंदा 12 लाखांहून अधिक भाविक हजेरी लावतील असा प्रशासनाचा अंदाज आहे आणि यासाठीच आता 5,117 पोलीस अंमलदार, 428 पोलीस अधिकारी, 2,850 गृहरक्षक दल कर्मचारी, 4 SRPF कंपन्या आणि 10 बॉम्ब शोधक पथकं असा एकूण 8,395 पोलिसांचा बंदोबस्त यासाठी तैनात करण्यात येणार आहे. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरामध्ये प्रासादिक वस्तू तयार करण्याचं काम सुरू झालेलं आहे. पंढरपुरामध्ये प्रसाद म्हणून बत्ताशे, गुळ फुटाणे यांना मोठी मागणी असते. दरम्यान जवळपास 600 क्विंटलपासून बत्ताशे तयार केले जातात बरं का. तर पंढरपुरात प्रसाद तयार करण्याचे मोजकेच कारखान्यात. साखर आणि मजुरीचे दर वाढल्यानं प्रसादाच्या किमतीमध्ये मात्र यंदा 20% वाढ झाल्याचंही कळतंय. वारी टायमाला 300, 400, यंदा 300-350 पोत्यापर्यंत जाईल. प्रत्येक वर्षी 600 पोत्यापर्यंत जात असते काम. म्हणजे गेल्या वर्षीचं यंदा कमीच जाण्याची शक्यता. वारी कमी भरायला जास्त लोकांना पण जाणवायले. व्यापारी त्या मानानं म्हणजे उत्सुकता जास्ती, जेवढा आमचा रोज माल जातो त्यात माल कमी होत चाललाय. बरं, आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरमधील पंढरपुरात आषाढी एकादशीमुळे बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा निर्णय तिथल्या मुस्लिम बांधवांनी घेतलाय. दरम्यान संभाजीनगरच्या पंढरपुरात येणाऱ्या भाविकांचं मुस्लिम बांधवांकडून स्वागत करण्यात येणार आहे. तर मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या निर्णयाचं संपूर्ण राज्यभरातून कौतुक करण्यात आलेलं आहे. 30 तारीख के दिन कुर्बानी करेंगे अपन, 29 तारीख को नहीं करेंगे, ऐसा हमारे पंढरपुर गांव में, वलदगांव गांव में वन साइड से मुस्लिम समाज ने निर्णय लिया
और हमारे पूरे मस्जिद में हम जुम्मे के दिन, कल जुम्मा है, जुम्मे में हमारे पूरे इमाम साहब ऐलान करने वाले हैं और हमारे गांव में कौन से प्रकार की कुर्बानी 29 तारीख को होंगी नहीं। हमारे गांव में 12 से 15 लाख लोग भाविक दर्शन के लिए आते। हमारा मुस्लिम समाज उनके इस्तेमाल के लिए वेलकम करने के लिए, उनका स्वागत करने के लिए पूरा रोड पे खड़े रहेगा। ऐसा मैं मुसलमान समाज को और विनंती आह्वान करूंगा कि महाराष्ट्र में भी अपन ऐसी प्रोग्राम करो और एक भाईचारे का मैसेज जाने दो। ठिकाणी सर्व मुस्लिम बांधवांना आम्ही या ठिकाणी बैठक घेऊन त्यावेळेसही त्यांनी आव्हान केलं होतं आणि त्यावेळेसही त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करून या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कुर्बानी या ठिकाणी दिल्या गेली नाही आणि ह्याही वर्षी सर्व मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी कबूल केलं आणि सर्वांनी या ठिकाणी एकजुटीनं या ठिकाणी चांगल्या प्रकारची एक यात्रा आषाढी एकादशीचा उत्सव साजरा व्हावा यासाठी सर्वांनी या ठिकाणी सहकार्याची भूमिका या ठिकाणी दाखवलेली आहे। तर भेटी लागी जीवा या आमच्या वारी विशेष कार्यक्रमामध्ये आम्ही भाविकांसाठी प्रश्नमंजुषा घेऊन आलेलो आहोत। दररोज आमच्या याच कार्यक्रमामध्ये भाविकांना प्रश्न विचारले जाणार आहेत आणि विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिल्यास वारकऱ्यांना पंढरपूरचा प्रसाद आणि एक विशेष भेटवस्तू दिली जाणार आहे। आमचा आजचा प्रश्न आहे, गुरु ग्रंथ साहेब मध्ये कोणत्या संतांच्या अभंगांचा समावेश करण्यात आलेला आहे? प्रश्न पुन्हा एकदा ऐका, गुरु ग्रंथ साहेब मध्ये कोणत्या संतांच्या अभंगांचा समावेश करण्यात आलेला आहे? तुमचं उत्तर पाठवा 9404433733 या क्रमांकावर। नंबर नोंद करून घ्या, 9404433733 या क्रमांकावर। सोबत तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता लिहायला मात्र विसरू नका। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहताय भेटी लागी जीवा। विठ्ठल रखुमाईचं नामस्मरण करत अभंग भजन गात टाळ मृदुंग वाजवत वारकऱ्यांची पावलं पंढरपूरच्या दिशेनं वाटचाल करतात। पंढरीच्या या वारीचं आकर्षण अवघ्या महाराष्ट्राला आहे। हीच महाराष्ट्रातील कित्येक वर्षांची वारीची परंपरा आता साता समुद्राच्या पलीकडे नव्या स्वरूपात रुजू होऊ पाहतेय। दरम्यान अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात वारीचा उत्साह पाहायला मिळतोय। माझी पंढरीची माया, माझी पंढरीची माया। तर भेटी लागी जीवा या वारी विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे तुम्हा सगळ्यांचा इथेच निरोप घेण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।